जीवाला धोका असल्याचा दावा कोर्टात केला। मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। आपल्याला विश्वासात न घेता वकिलांनी हा दावा केल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे। त्यामुळे राहुल गांधींचे वकील उद्या आपलं म्हणणं नोटिशीद्वारे मागे घेणार आहेत। वकील मिलिंद पवार यांनी राहुल गांधींची चर्चा न करता परस्पर राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं पुणे न्यायालयात नोटिशीद्वारे सांगितलं होतं। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याची सुनावणी पुणे सत्र न्यायालयात पार पडली। त्यावेळी वकिलांनी हा दावा केला होता। मात्र काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलकडून आलेल्या सूचनेनंतर हा अर्ज मागे घेतला जाणार आहे। दरम्यान मिलिंद पवार यांचं काय नेमकं म्हणणं आहे आपण पाहूया। माझ्या मी ते डोक्याने केलं, पण नंतर चर्चेतून असं कळलं की ते पॉलिटिकली काही त्यांना प्रॉब्लेम असावा म्हणून मी ते विड्रॉ करतो। तुमचं कुणाशी बोलणं झालं का आता लीगल टीमची त्यांच्या? नाही, आमचे आहेत ना बरेचसे, मग सिनियर काउन्सिल आहेत, ते मागाशी चर्चा झाली तर ते म्हणलं आपण एक काम करू, ते विड्रॉ म्हणलं मी विड्रॉ करतो ना जाऊन। उद्या तुम्ही ते उद्या सकाळी कोर्ट उघडलं की 11 वाजता ते विड्रॉ करेल, म्हणजे ते विषय क्लोज झाला। म्हणजे त्यांना कुठल्याही जीवाला धोका नाही असं म्हणायचं? नाही, ते मी बोलणार नाही। आता ते सगळं तो डिस्कशनचा भाग आहे, पॉलिटिकली भाग आहे। आता ह्या स्टेजला मी जे दाखल केलं, मला असं वाटत होतं की असं होऊ शकतं, त्या अनुषंगाने मी दाखल केलं। आता ते पुढे काय होईल नाही होईल ते मी कसं सांगणार ना त्यामध्ये। जर आपण बघितलं तर शिवाजीनगर कोर्टामध्ये जो दावा दाखल करण्यात आलेला होता, राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे, परंतु आता राहुल गांधींनी ट्विट करत या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि जे ॲडव्होकेट आहेत मिलिंद पवार हे देखील उद्या हे जो दावा दाखल केलेला आहे तो पुन्हा एकदा माघार घेणार आहेत असं ते या ठिकाणी स्पष्ट करतायत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। शांतीचं प्रतीक असलेली कबुतरं सध्या मुंबईत संघर्षाचं कारण ठरली। 6 ऑगस्टला कबुतरखाना